वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा थेरगाव येथे संपन्न। यावेळी बोलताना शहराध्यक्ष नितीन गवळी आणि पदाधिकारी। रेखाताई माने यांनी आज प्रभाग क्रमांक 23 मधील जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते त्यांची बैठक लावली। त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अशी ग्वाही दिलेली आहे की रेखाताईंना विजय करून महानगरपालिकेत पाठवतील आणि यांच्या मार्फत वंचित घटकातले सर्व समाज त्यांचं काम करून घ्यायची जबाबदारी मी नरेंद्र भाऊकडून घेतलेली आहे आणि रेखाताई हे महानगरपालिकेत जातील याची ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी देऊन वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा रेखाताईंना देण्यात आलेला आहे। शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीची सध्या काय परिस्थिती काय परिस्थिती? पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीचे 37 उमेदवार अधिकृत आहेत और 2 उमेदवार जे रेखाताई और अमित कांबळे या दोघांना मी अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिलेला आहे। आजचा थेरगाव मधील मेळावा पाहून वंचित बहुजन आघाडीची ऊर्जा वाढली असं दिसतंय, काय एकंदरीत वातावरण त्याच्यावर काय भाषा? हो, कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागलेत, त्याच्यामुळं शहरात उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पटांगणात मागच्या मैदानात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे सर्व उमेदवारांसाठी आणि आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाहून उद्याची सभेची जोरात होईल अशी अपेक्षा आहे। उद्याच्या साहेबांच्या सभेला शहरातील सगळे उमेदवार उपस्थित असतील? हो, पुरस्कृत। वंचित बहुजन आघाडी ही रेखाताई माने यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणार आहे का आणि समाज बांधवाला काय तुम्ही आवाहन कराल? रेखाताईंच्या पाठीशी अशी ग्वाही दिलेली मी स्वतः कधीही ताईंनी आवाज द्यावा त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांची ताकद वाढवू आणि कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान आहे ज्यांनी करून आता किमान 5 ते 6 दिवस राहिले, या 6 दिवसात रेखाताईंचा कसा आपल्याला कपाट हे चिन्ह आपलं वंचित बहुजन आघाडीचं कपाट चिन्ह आहे हे पोचवावं एवढी त्यांना विनंती करत आहे। काय सांगाल, आजचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा शहराध्यक्ष सोबत आहेत, त्याचबरोबर वंचितचे अधिकृत उमेदवारांची पुरस्कृत उमेदवार कार्यकर्त्यांचा उत्साह बघून काय वाटतंय? सर्वांचा उत्साह पाहून 100% वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक पालिकेमध्ये 100% जाणार, कारण का सर्वजण म्हणजे स्वतःहून माझ्यासाठी झटतात ते आणि तू आजचा म्हणजे आज एवढं सगळे जरी आज कामामुळे प्रत्येक जण आलं नाहीये पण जवळजवळ इथे आहे ना 450 कुटुंब आहे आपलं, तर त्यामुळं ती सगळेजण 100% माझ्या प्रचारासाठी आणि कपाट हे चिन्ह घरोघर पोहोचवतील हे मला सगळ्यांनी ग्वाही दिलेलीच आहे। आणि मी नगरसेविका नाहीये तर प्रत्येक जण माझी महिला आहे हे तर ते स्वतः ते उमेदवार आहे म्हणून त्या पद्धतीने सगळेजण काम करतात। ते वंचित म्हणजे हा एक विशिष्ट समाज हा म्हणजे फक्त बौद्ध म्हणून हा समाज वंचित असं नाहीये। वंचित म्हणजे की तुमच्या काय शासनाच्या योजना असतील, नोकरी, हे सगळ्या योजनांपासून सगळ्या घटकांपासून जो वंचित आहे तो वंचित आणि तो हा आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर तो या कार्यकर्ता ह्याच्यात म्हणजे तुम्ही सभासद व्हा आणि 100% तुम्ही कुठल्याही योजनांपासून वंचित राहणार नाही। तुम्हाला शासकीय कुठली कामं असू द्यात, काही असू द्यात, तुमच्या नोकऱ्या असू द्यात, तर त्या 100% तुम्हाला होतील। विशेषतः ओबीसी बांधवांना काय आवाहन करा? ओबीसी बांधवांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही वंचितला पाठिंबा द्या आणि ओपनली द्या की आम्ही घरात बसून आहोत नाही का पाठीमागून पाठिंबा असं काही करू नका। आमच्या समोर ताकदीने या, आम्ही तुम्हाला तेवढी ताकद देऊ आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला ताकद द्या आणि 100% भरत भाऊ असू किंवा मी असू तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने आम्ही नक्की पालिकेत जाऊ। भरत भाऊंना एक प्रश्न आहे, थेरगाव मधल्या 23 मधल्या ओबीसी समाजाला तुम्ही काय आवाहन करा? माझ्या सर्व ओबीसी बांधवांना जे 18 पगड जाती आहेत व वंचित आहेत या सर्व समाज बांधवांना मी एवढीच विनंती करतो की आता हा चान्स आलेला आहे, धनशक्ती विरोधात जनशक्ती आपण उभी केलेली आहे, तरी मी माझ्या सर्व ओबीसी बांधवांना येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही सर्वजण बाहेर येऊन मतदान करा एवढीच अपेक्षा करतो। रेखाताई माने यांना आणि त्यांचं चिन्ह आहे कपाट आणि माझं चिन्ह आहे मी महानवर भरत नारायण असं माझं चिन्ह आहे 4 नंबरला गॅस सिलेंडर। महानवर आणि मानेताई दोघजण सोबत करून ओबीसी समाज आणि बौद्ध समाज एकत्र आणण्याच्या दृष्टीने प्रचाराची रणधुमाळी तुम्ही तुमची दिसेल का? 100% दिसेल।
तर इथला जो वंचित घटक होता सगळ्यात जाती धर्माचा कॅन्डिडेटचं नाव शोधत होता, कॅन्डिडेट कोण आहे ती वाट बघत होता. पण आज खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून रेखाताई माने उभे आहेत आणि अधिकृत उमेदवार म्हणून महानवर साहेब आहेत. वंचित घटक याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वंचित शब्द म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे आणि हा पक्ष म्हणजे जे चळवळ आहे, जो आपल्या न्याय हक्कासाठी जो लढतो. आपल्या न्याय मिळाला नाही त्याच्यापासून वंचित, हक्क मिळाले नाही त्यापासून वंचित. असा म्हणजे फक्त वंचित शब्दामध्ये वंचित म्हणजे जो बहुजन आहे, बहुजन म्हणजे जो बहुसंख्येने आहे. त्याच्यामध्ये मग दलित आहे. दलित म्हणजे पूर्णपणे असं आलं की लोकांना पूर्णपणे एससी समाज हा दलित आहे. एससी मध्ये जवळजवळ 59 जाती येतात. हा पूर्णपणे हा दलित समाज झाला. पण लोकांचं म्हणणं आहे त्यातून आपण हा सुधारला पाहिजे. त्याच्यानंतर तो कष्टकरी समाज तो सुद्धा ह्याच्यात आहे. आणि अल्पसंख्याकामध्ये बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन ह्या पूर्ण जाती आहेत. ह्या वंचित आहेत. त्या पूर्णपणे या बाळासाहेबांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी विचार केला किंवा जो वंचित घटक आहे या संपूर्ण समाजाला घेऊन चालायचं आपल्याला. जो बहुजन आहे, जो दलित आहे, जो भटके विमुक्त आहेत, जे भटके विमुक्त आहेत ते लोक आतापर्यंत त्यांना जातीचे दाखले नाहीत. आता मी नुकतंच वैदवस्तीमध्ये डोंबारी समाज ह्या ठिकाणी त्या ठिकाणी भटकणारा समाज जो आहे त्यांना जातीचे दाखले नव्हते, त्यांना जातीचे दाखले मिळवून दिले. डोंबारी समाज आहे, त्याच्याबरोबर जो भटका कैकाडी समाज आहे, या गावाहून त्या गावावरती म्हणजे सारखं स्थलांतर असतो, तो समाज सुद्धा या वंचितमध्ये आहे. आणि त्याचबरोबर ओबीसी समाज जो बहुसंख्येने आहे पण वंचित आहे, त्या समाजाने सुद्धा वंचितमध्ये यावं आणि वंचितमध्ये येऊन आपला न्याय हक्क, ज्यांना घरदार नाही त्यांना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील, वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी असतील त्यांना त्याच्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतील. आणि अजून चांगल्या पद्धतीने जी योजना वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर ज्या लोकांना शासकीय निमशासकीय योजना पोचल्या नाहीत त्या पोचवण्याचं काम करण. ज्या लोकांना घरदार नाहीत अशा लोकांना जवळजवळ 55 लोकांना आम्ही या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरं दिलेले आहेत. तर निश्चितपणे ज्या लोकांना घरं नाहीत त्या लोकांचे आता पुढील काळामध्ये जे फॉर्म सुटतील त्या लोकांचे अर्ज भरून आम्ही या ठिकाणी 5.5 ते 6 लाखामध्ये त्या लोकांना घरं देण्याचं काम करू. एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.